मुस्लिम बहुल इलाक्यामध्ये संगमनेर नगरपालिकेचे जाणून बुजून दुर्लक्ष, स्थानिक नागरिकांचा आरोप। तर जोरवे रोडच्या रहमतनगर पुलावरील पथदिवे तब्बल 15 दिवसापासून बंद, अंधेरा कायम रहेची परिस्थिती। बघा सविस्तर न्यूज एनएमपीवर। नमस्कार प्रेक्षक, न्यूज एनएमपीमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी। आज आपण आलेलो आहोत संगमनेर शहरातील नाशिक पुणे महामार्गावर जोरवा नाका या ठिकाणी। प्रेक्षकांनो, हे चलचित्र अर्थातच व्हिडिओच्या माध्यमातून जर आपण बघत असाल तर हा जोरवे नाका आणि हा आहे नाक्यावरून जोरवे गावाकडे जाणारा रस्ता। थोडंसं पुढे गेल्यानंतर रहमतनगरचा हा नाटकी नाल्यावरचा पूल आहे। या पुलावरती जर आपण बघितलं तर संपूर्ण अंधार आहे। या ठिकाणावर संगमनेर नगरपालिकेच्या माध्यमातून स्वच्छ संगमनेर, सुंदर संगमनेर, हरित संगमनेर असे दोन्ही बाजूने फलक लावण्यात आलेले आहे। या पुलावरती सुशोभीकरण देखील करण्यात आलेले आहे, परंतु आज जर आपण बघितलं तर या ठिकाणी अक्षरशः अंधारमय परिस्थिती दिसून येत आहे। याला कारण असं आहे की या ठिकाणी पुलाचे सुशोभीकरण दोन्ही साइडमध्ये पथदिवे लावलेले आहेत। त्या पथदिव्यापैकी सध्या स्थितीमध्ये फक्त 2च पथदिवे चालू आहेत। हायमॅक्स लावलेला आहे, तो हायमॅक्स देखील बंद आहे। या ठिकाणावरून लहान मुलांची, महिलांची रात्री ये-जा होत असते, त्यांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाहनांची मोठी वर्दळ आहे। रात्री अपरात्री मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही। 15 दिवस उलटून गेलीत, मात्र नगरपालिकेचे या कामाकडे सर्रास दुर्लक्ष असल्याचे स्थानिक नागरिकांनी आरोप केलेले आहे। पालिकेचे अधिकारी कर्मचारी हे बहुल मुस्लिम इलाक्यात जाणून बुजून दुजाभाव करत असल्याचेही बोलले जात आहे। संगमनेर शहराच्या तुलनेत जर कदाचित सर्वे केला असेल किंवा केलाच तर आपल्या निदर्शनात येईल की मुस्लिम बहुल इलाक्यातील जवळपास सर्वच इलाक्यामध्ये कुठे पथदिवे बंद असतील तर कुठे एसटीपीची लाईन टाकत असताना खांदलेले रस्ते बुजवलेले नाही, ज्यामुळे गटारीची परिस्थिती निर्माण झालेली आहे। तर कुठे गटारी तुटलेल्या असतील तर कुठे स्पीड ब्रेकर नसतील। वारंवार सर्व गोष्टीसाठी पालिकेकडे तक्रार अर्ज, लेखी अर्ज, निवेदने देखील दिलेली आहेत, मात्र पालिका अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करत असल्याचं कित्येक वेळा निदर्शनात आलेलं आहे। त्यामुळे बहुल मुस्लिम इलाक्यात संगमनेर नगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर असे आरोप केले जात आहे। त्यामुळे आता तरी संगमनेर नगरपालिका झोपेचं सोंग सोडून जागं होईल का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज एनएमपी, संगमनेर।